पाकिस्तानचा जो खराखुरा लोकनेता आहे इम्रान खान, त्याला तिथल्या लष्करशहाने तुरुंगात डांबलेलं आहे. आणि शहबाज शरीफ जे बिनकण्याचे आहेत, जे पाकिस्तान मुस्लिम लीग आणि पीपल्स पार्टीचं आघाडी सरकार चालवत आहेत, या सरकारचे नेते आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत, ते सत्ता राबवत आहेत. त्यामुळे उमर अयूब यांनी सरकारवर अत्यंत कठोर अशी टीका केली, सरकारचं वाभाड काढलं, काहीही शिल्लक ठेवलं नाही. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी शहबाज शरीफ यांना जबरदस्त फटकारलं. देशाला आज मजबूत नेतृत्वाची गरज आहे, कमजोर नेतृत्वामुळे देशाची ही परिस्थिती झालेली आहे, असं उमर अयूब यांनी ठणकावून सांगितलं. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाचं उदाहरण दिलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटनचं नेतृत्व करत होते नेव्हिल चेंबरलेन, आणि त्यांच्या डळमळीत नेतृत्वामुळे ब्रिटन कसा अडचणीत आला होता. आणि पाकिस्तानची आज तीच परिस्थिती आहे. आज जर इम्रान खान पंतप्रधान असते तर ही परिस्थिती कदाचित ओढवली नसती, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यांचे सगळे तीर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावर चालत होते. त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्यांचं भाषण ऐकल्यानंतर कुठे कुठे त्यांच्यामध्ये राहुल गांधी झळकताना दिसत होते.